सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहत असाल, ताबडतोब सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल महाराष्ट्रात विधान परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागत होते. 17 पैकी 17 ठिकाणी महायुती, 17 पैकी 0 ठिकाणी महाविकास आघाडी. निकाल अपेक्षित होते. आपल्याकडे संख्याबळ नव्हतं, पण निवडणुका ह्या लढायच्या असतात, जागा मोकळ्या सोडायच्या नसतात. वाईट महाविकास आघाडीच्या शून्याचं वाटत नव्हतं. आपण पाहिलं असाल बातम्यांवर, महाविकास आघाडीच्या समोर 0 हा आकडा होता. वाईट त्या गोष्टीचं वाटत नव्हतं, वाईट त्या खालच्या बातम्या, ज्या शून्याच्या खाली ज्या बातम्या काल चालू होत्या, ते बातम्या पाहत असताना जास्त वाईट वाटत होतं. ज्यावेळेस महाविकास आघाडी, ज्यावेळेस शिवसेनेच्या जागा 0 दिसत होत्या, त्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेतल्या 2 मोठ्या नेत्यांची भांडणं टीआरपी साठी बातम्यांवाले, मीडियावाले चघळून सांगत होत्या. स्वतःचा टीआरपी घेण्यासाठी या नेत्यांची वक्तव्य त्यांनी बरोबर कोट केली आणि ती वक्तव्य दाखवून स्वतःचा टीआरपी वाढवत होते. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शिवसेनेचे 6 खासदार पक्ष सोडून गेलेले आहेत, गद्दार झालेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या 2 मोठ्या नेत्यांची ही भांडणं महाराष्ट्रभर शिवसैनिकांचं मनोबल खच्ची करून गेले. माफ करा शिवसैनिकांनो, जे आहे मी तोंडावर बोलतो, मी मागे पुढे ठेवत नाही. मग राग कुणालाही येऊ, मी मागे पुढे अजिबात ठेवत नाही. माझं कर्तव्य आहे चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने दाखवणं, वाईट गोष्टी वाईट पद्धतीने दाखवणं, खऱ्याला खरं म्हणणं, खोट्याला खोटं म्हणणं, हे माझं कर्तव्य आहे. हे लक्षात घ्या. नेमकं काल काय घडलं, बातम्यांवर काल काय दाखवलं जात होतं, एकदा तुम्ही पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. पहा. ठाकरेंच्या शिवसेनेमधला वाद अगदी विकोपाला गेलेला आहे. आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार भास्कर जाधव यांच्यामधला एक वाद चव्हाट्यावर आला. भास्कर जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतो, असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलंय. भास्कर जाधव हताश झालेले आहेत, असंही मिलिंद नार्वेकर म्हणतायत. भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा, असं म्हणत मिलिंद नार्वेकर यांनी आपली एक्स पोस्ट ही फडणवीसांना टॅग केलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या दरम्यान भास्कर जाधव आणि नार्वेकरांमध्ये वाद झाला होता. भास्कर जाधव यांची मुलाखत सुरू असताना नार्वेकरांच्या ड्रायव्हरनं सातत्यानं हॉर्न वाजवला. त्यामुळे जाधवांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तर एक्सपोस्टमध्ये नार्वेकर काय म्हणतायत ते आपण पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मिलिंद नार्वेकर भास्कर जाधवांमधला हा वाद त्यामुळे चव्हाट्यावर आलाय. भास्कर जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतो, असं नार्वेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. भास्कर जाधव हताश झाले आहेत, असंही नार्वेकर म्हणतायत. भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा, असं देखील मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलंय. फडणवीसांना टॅग करत मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट केली आहे. ठाकरेंच्या मेळाव्याच्या दरम्यान भास्कर जाधव आणि नार्वेकरांमध्ये वाद झाला होता. भास्कर जाधवांची मुलाखत सुरू असताना नार्वेकरांच्या ड्रायव्हरने सातत्यानं हॉर्न वाजवला. त्यामुळे भास्कर जाधवांनी मुलाखती दरम्यानच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नार्वेकर एवढा मोठा कोण लागून गेला, असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं होतं. अशा नेत्यांमुळे पक्षाचं नाव खराब होत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले होते. ट्विट केलेलं आहे, त्याच्यावर ज्यांना समजते समजतील. सर भास्कर जाधवांचा तुमचा विरोध आहे का? कारण तुम्ही भास्कर जाधवांच्या विरोधात ज्या प्रकारे भास्करांना मानसिक त्रासाबद्दल सकाळपासून ऑपरेशन टायगर पेक्षा ट्विट सर काय हा व्हिडिओ पाहत असताना तुमची देखील नजर वर आडव्या पट्टीतल्या शून्यावर नक्कीच गेली असेल. महाविकास आघाडी 0, शिवसेना 0. त्या शून्याचं जेवढं वाईट वाटलं नाही, त्यापेक्षा जास्त वाईट खाली चालू असलेल्या, प्रसारित होत असलेल्या त्या बातमीकडे पाहून वाटलं. शिवसेनेतनं 6 खासदार गद्दार झालेले आहेत. शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट घडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये
आपल्या नेत्यांमध्ये चालू असलेला हा संघर्ष उभा महाराष्ट्र पाहत होता. महाराष्ट्रभरातनं शिवसैनिक हा संघर्ष पाहून दुःखी होत होता. महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकाला सध्या आधाराची गरज आहे, नेत्यांच्या त्या शब्दांची गरज आहे, नेत्यांच्या त्या आदेशाची गरज आहे. अशा परिस्थितीत स्वतः नेते जर एकमेकांमध्ये भांडत असतील, अशा प्रकारची स्टेटमेंट येत असतील, तर महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकाने नेमका कोणता आदर्श घ्यावा? विचार करा. आपले हात हातांमध्ये दिसायला हवेत, एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात दिसायला हवेत भक्कमपणे. नेत्यांचे असतील, उपनेत्यांचे असतील, सचिवांचे असतील, प्रवक्त्यांचे असतील, आमदारांचे असतील, खासदारांचे असतील, नगरसेवकांचे असतील आणि सबंध महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांचे असतील. आज महाराष्ट्रभरातला शिवसैनिक मातोश्रीकडे डोळे लावून पाहतोय. नेमके काय आदेश येत आहेत, मातोश्रीवर नेमकं काय चाललंय, नेत्यांमध्ये नेमकं काय चाललंय. आणि या अशा परिस्थितीमध्ये या अशा घटना मोठा इम्पॅक्ट करून जातात आणि नुकसान करून जातात. आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर नेमकं त्या दिवशी षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर काय घडलं हे दाखवतो आणि त्यानंतर या सर्वावर माझं नेमकं मत काय आहे हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि माझं मत हे त्रयस्थ मत असणार आहे, एक प्रांजळ मत असणार आहे. जे माझ्या मनात आहे, जे माझ्या पोटात आहे तेच ओठांवर असणार आहे. मी मागे पुढे पाहत नाही. विचार मांडताना थेट विचार मांडतो, पटो न पटो. एकदा त्या दिवशी काय घडलं हा प्रसंग पहा आणि त्यानुसार, कारण मला हे प्रसंग अगोदर दाखवायचे आहेत. कारण तुम्ही ज्यावेळेस तुमचं मत बनवाल, एखाद्या प्रसंगाविषयी तुम्ही तुमचं मत बनवाल, त्याच्या अगोदर त्याविषयी फॅक्ट जाणून घेणं हे फार जरुरी आहे. पहा एकदा हा व्हिडिओ पहा. मला वाटतं हे आले कोण आहे? नार्वेकर कोण लागून गेला? एवढं काय? मला एक सांगा, बंड झालं ज्या वेळेला त्यावेळेला तुम्ही महाप्रबोधन यात्रा काढली, बरोबर? आता ते म्हणतायत आता यात्रा आणि हात जोडून नमस्कार करून चालणार नाही, आता ऑपरेशन तुडवा. तर तुम्ही काय करणार? बरोबर आहे, चुकीचं नाहीये. आता जनतेनं उठाव करण्याची गरज आहे. जनतेनं आज उद्धव साहेबांबद्दल तुम्ही अनेक प्रकारच्या तक्रारी सांगता. ममता बॅनर्जी काय तक्रार आहे? ममता बॅनर्जींबद्दल काय तक्रार होती? हे बघा, पक्ष फुटल्यानंतर नाही, पण ही पद्धत बरोबर नाही ना, अजिबात नाही बरोबर. बोला. आमचे तरी कोणी नेते असले म्हणून काय झालं? या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे ऐकलात भास्कर जाधव साहेब नेमकं काय म्हणाले, नेमका तिथे प्रसंग काय घडला. आणि त्यानंतर मगाच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस नार्वेकरांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी, मिलिंद नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली तीही तुम्ही पाहिलात. आता तिथला थोडासा बॅकग्राऊंड सांगतो. मी स्वतः तिथे उपस्थित होतो. षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. भास्कर जाधव साहेब ज्या ठिकाणी उभे होते तो भाग VIP गेटचा होता. अनुजा धाकरस मुंबई तकच्या त्यांची मुलाखत घेत होत्या आणि ती गाडी आली, हॉर्न वाजले, आपण सर्वांनी पाहिलेत. त्या दिवशी षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. सभागृह आतमध्ये त्याच्या क्षमतेच्या 10 पटीने भरलं होतं. मी आतमध्ये सुद्धा होतो आणि बाहेर जवळपास 4 ते 5 पट माणसं सभागृहात बसतील एवढी माणसं बाहेर सुद्धा उपस्थित होती. आता एवढी माणसं पोलीस प्रशासन आत सोडत नव्हतं, कुठलाही अपघात घडू नये, त्यांचंही बरोबर आहे. बाहेर 1-2 ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था झाली होती, पण तीही तोकडी पडली आणि सबंध रस्त्यावर षण्मुखानंदच्या बाहेर सबंध शिवसैनिक उभे होते. अशा परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर VIP गेटवर आले. त्यांनी तिथे हॉर्न दिला असेल, पण हे स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. तिथून भास्कर साहेब आपली मुलाखत देत आहेत. एकदा हॉर्न, दोनदा हॉर्न आपण समजू शकतो. हॉर्न, तो भोंगा सतत वाजत होता. आता गाडीचा ड्रायव्हर स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीने तो हॉर्न वाजवेल मला वाटत नाही. त्या हॉर्नची खरंच गरज होती का? 1-2दा ठीक आहे, बाहेर कदाचित त्या गाडीमुळे अडचण होत असेल म्हणून हॉर्न देऊन आपण गेट उघडलात. पण ज्या वेळेस भास्कर साहेबांच्या बाजूने सुद्धा गाडी जात होती त्याही वेळेस हॉर्न वाजत होता. भास्कर साहेबांनी ज्या वेळेस काय आहे म्हणजे ड्रायव्हरकडे पाहून कशासाठी असा ज्या वेळेस इशारा केला तरीही हॉर्न वाजत होता. आता विचार करा, भास्कर साहेबांच्या तोंडी आलेले शब्द हे हॉर्न वाजल्यानंतरचे शब्द आहेत. त्यांना अगोदर वाटलं आदित्य साहेब आले,
नंतर त्यांना अनुजा धाकरस यांनी सांगितलं की मिलिंद नार्वेकर आहेत. जे काही असेल ते भास्कर साहेबांनी जे म्हणायचं ते म्हटलं, पण ते कधी ज्यावेळेस हॉर्न वाजत होते त्यानंतरचं ते विधान आहे. आता विषय असा आहे, एकमेकांबद्दल बघा, कुणाच्या घरात 19-20 नसेल, प्रत्येकाच्या घरात ह्या सगळ्या गोष्टी असतात. कुठे कुणाच्या घरात सारं काही आलबेल असतं, शांतता असते, असं कुणाचंच घर नसतं. फक्त काय आहे, आपण विरोधक आहोत. आता सध्या आपल्याच घरातली म्हणजे ती कुसळ काय काय ते सगळं आपल्या डोळ्यातल्या लोकांना दिसणार, आपल्याच डोळ्यातलं दिसणार सर्वांना. अशा परिस्थितीमध्ये मी माझं मत प्रांजळपणे ठेवतो आणि लपवणार नाही. भास्कर जाधव साहेब आमदार आहेत, शिवसेना नेते आहेत. मिलिंद नार्वेकर साहेब हे सुद्धा शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, तेही आमदार आहेत. भास्कर साहेब विधानसभेतून लोकांमधून निवडून गेलेले आहेत. मिलिंद नार्वेकर साहेब हे विधान परिषदेवरचे वरच्या सभागृहाचे आमदार आहेत. पण तरी सुद्धा कुठेतरी ही गोष्ट टाळता येऊ शकली असती. तो हॉर्न खरंच आपण साऱ्या बातम्यांच्या, मीडियावाल्यांच्या सर्वांच्या समोर मारत होतो. ते सुद्धा चित्र अनुजा धाकरसच्या चेहऱ्यावर स्पष्ट कळत होतं. अनुजा धाकरस पाहत होती कशा प्रकारे हॉर्न मारला जातोय आणि तिलाही हे स्पष्ट कळून चुकलं होतं, हा हॉर्न माझ्यासाठी नाहीये, हा हॉर्न भास्कर जाधवांसाठी आहे, हे तिलाही स्पष्ट कळालं. उगाच मीडियावाल्यांनी ती बातमी, आता मुंबई तकने ती बातमी लावली, त्यांनी भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. पण उगाच मीडियावाल्यांनी म्हणजे आपण ती संधी दिलीत. आज भास्कर जाधव साहेब शिवसेनेचे नेते, सबंध कोकण पट्ट्यात शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, एकमेव आमदार. आपण त्यांचा अर्ज विधानसभेच्या अध्यक्षांकडे केव्हाच दिलेला आहे, पण त्यांचा दरारा, त्यांचं वजन ते पाहिल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांच्या आतमध्ये तेवढी ती हिंमत नाही त्यांचा तो अर्ज घेण्याची. म्हणजे जो महाविकास आघाडीतर्फे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्यासाठी आपण जे नामांकन दिलेलं आहे ते घेण्याची त्यांच्या तेवढी हिंमत नाही. कारण हा माणूस सर्वांना घाम फोडतो. भास्कर जाधव हा टायगर आहे, शिवसेनेचा टायगर. म्हणजे रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या संबंध अगदी दोडामार्गापर्यंत, दक्षिण कोकणापर्यंत, तळ कोकणात शिरोड्यापासून ते दोडामार्गापर्यंत हा माणूस, वैभव नाईक साहेब, विनायक राऊत साहेब हे लढवत आहेत, एक हाती खिंड लढवत आहेत संबंध कोकण पट्ट्यात. जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आजही आहे, भविष्यातही राहील. ते शिवसेना नेते आहेत. शिवसेनेमध्ये सर्वोच्च पद आहे शिवसेना नेते. शिवसेनेचे म्हणजे शिवसेना प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यानंतर शिवसेना नेते, हे सर्वात मोठं पद आहे. आपण पाहत असाल शिवसेनेचे नेते हे कुठल्याही कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या व्यासपीठावर असतात. विशेषतः वर्धापन दिन असेल, विशेषतः आपण दसरा मेळावा पाहत असाल. आज आपण नेत्यांचा, आपल्याच नेत्यांचा हा अशा प्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न जर आपल्याकडून चुकूनही होत असेल तर ही गोष्ट बरी नव्हे. महाराष्ट्रभरातला शिवसैनिक या गोष्टी बारीक पाहतो. मीडियावाल्यांना हेच काम आहे, मीडियावाली ही कामं, त्यांची ही कामं ते करत राहणार. पण आपण नेमकं याच्यातून काय साधलं? या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे भास्कर रावांनी त्यांच्याविषयी जे काही वक्तव्य केलं असेल किंवा भास्कर रावांनी या सर्वावर आपलं स्पष्टीकरण दिलं, पण भास्कर रावांनी कठीण परिस्थितीमध्ये शिवसेनेची साथ अतिशय भक्कम, अगदी पूर्व विदर्भ असो, पश्चिम विदर्भ असो, महाराष्ट्रभर जिथे जिथे शिवसेनेच्या सभा झाल्या, मोठमोठ्या सभा झाल्या, भास्कर रावांनी शिवसैनिकांना पेटवायचं काम केलं. शिवसैनिकांमध्ये ती संजीवनी भरण्याचं काम केलं, त्यांना चेतवायचं काम केलं. भास्कर रावांनी पक्ष संघटन विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, कोकण असेल, सगळीकडे मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भास्कर रावांनी कोकणामध्ये शिवसेनेचा मशालीचा आमदार एक का होईना पण तो निवडून आणला. भास्कर रावांचं योगदान शिवसेनेसाठी अमूल्य. याचा अर्थ असा कुठेच होत नाही की मिलिंदजी नार्वेकर साहेबांचं योगदान अजिबात नाही असं म्हणता येणार. ते सुद्धा थिंक टँक आहेत शिवसेनेची. शिवसेनेच्या वाटाघाटींच्या गोष्टींमध्ये, शिवसेनेच्या बॅकएंडच्या गोष्टींमध्ये मिलिंद नार्वेकर साहेबांचा हात कोणी धरू शकत नाही. पण तरी सुद्धा भास्करराव जाधव साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भास्कर रावांविषयी प्रचंड 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 आदर आहे, प्रचंड प्रचंड आदर आहे. त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. आज ज्या वेळेस या अशा बातम्या आल्या, लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आणि हे योग्य नाही. शिवसैनिकांच्या ह्या अशा प्रतिक्रिया उमटणं हे योग्य नाही.
एखाद्या नेत्याच्या कॅपॅसिटीवर हे प्रश्नचिन्ह उचलले जात असतील तर ते योग्य नाही. हे सगळं टाळणं आपल्याला शक्य आहे. आज विचार करा, भास्कर रावांनी स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही इतर महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या प्रचार सभांना हजेऱ्या लावल्या. आपल्या मतदारसंघात लक्ष कमी घालून ते इतर मतदारसंघात सुद्धा फिरत होते. का तर फक्त माझा एकट्याचा मतदारसंघ ही माझी जबाबदारी नाही, मला सगळ्या मतदारसंघात जावं लागेल. आपण शिवसेना नेते आहोत, आपण एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही आहोत. अशा ह्या नेत्याला खरंच आपल्याकडनं जर अशा काही गोष्टी घडत असतील, अनपेक्षितपणे घडत असतील किंवा नकळत काही गोष्टी घडत असतील, त्याही गोष्टी योग्य नाहीत हे मला तरी वाटतं. कारण या सगळ्याचा फायदा जाणीवपूर्वक कोकणातल्या उदय सामंताने कसा घेतला तुम्हाला पाहायचंय. आज उदय सामंत महाराष्ट्राच्या विधानसभेत विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कशा प्रकारे एका टोमण्याच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस मिलिंद नार्वेकर साहेबांनी ज्यावेळेस एक प्रश्न केईएमच्या नामांतराचा प्रश्न, किंग एडवर्ड मेमोरियल ते हॉस्पिटल आहे मुंबईमधलं, त्याच्या नामांतराचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला त्यावेळेस त्या प्रश्नावर बोलत असताना कशा प्रकारे उदय सामंतांनी जाणीवपूर्वक एक टोमणा मारायचा प्रयत्न केला आणि तोही टोमणा त्यांनी भास्कर रावांना मारायचा प्रयत्न केला. जरा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा, त्यानंतर मी तुम्हाला माझ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर घेऊन येतो. बांधता येणार असेल तर त्याच्यासाठी देखील सकारात्मक सरकार प्रयत्न करेल. आणि नार्वेकर साहेबांच्या गाडीतनं, ज्या गाडीमुळे ट्विट निर्माण झालं त्या गाडीतनं मी स्वतः व्हिजिट करेन. तुम्ही सांगाल तेव्हा करेन. फक्त तुमची आणि माझी गाडी कोण अडवणार नाही याची दक्षता घ्या. फक्त नाही, ऐका. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या गाडीत बसल्यानंतर तुमची गाडी कोण अडवणार नाही याची फक्त दक्षता घ्या. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. विचार करा, उदय सामंत जर अशा प्रकारे टोमणे मारत असतील तर आपला दुश्मनही आपली मजा घेतोय. या आपल्या अंतर्गत कलहाची आपला दुश्मन ज्यावेळेस आपली मजा घेत असेल, यातून आपण नेमकं काय साध्य करत आहोत. म्हणजे आपल्या ट्विटमध्ये मिलिंद नार्वेकरांनी काय केलं, त्यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये भास्कर राव यांचा जो विरोधी पक्षनेतेपदाचा अर्ज आहे हा आपण लवकरात लवकर मंजूर करून घ्यावा, आणि आपण हे ट्विट टॅग केलं, स्पष्टपणे टॅग केलं देवेंद्र फडणवीस यांना. संबंध काय देवेंद्र फडणवीसांचा, म्हणजे त्यांना हे प्रकरण टॅग करून आपण आपल्या अंतर्गत कलहाला चौथ्याच्या दारामध्ये घेऊन चाललोय. तेही देवेंद्र फडणवीसासारख्या माणसाच्या दारामध्ये घेऊन चाललोय, जे शिवसेनेमध्ये जे काही घडतंय त्याची मजाच पाहण्यासाठी उभे आहेत. ते मजा घेत आहेत. शिवसेनेमध्ये जे काही घडतंय, भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सबंध टीम ही मजा घेते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या अंतर्गत कलहाला आपण थेटपणे तिसऱ्या पक्षाच्या नेत्याला टॅग करतोय. जर आपण हा कलह, मी एक वेळ समजू शकतो, जर आपण हा कलह उद्धव साहेबांना टॅग करताय, आदित्य साहेबांना टॅग करताय आणि आपण म्हणताय साहेब हे असं काही चाललंय, ह्याचा काय तो आपण निपटारा करा, मी ते एक वेळ समजू शकलो असतो. आपला आपण अंतर्गत कलह आपण वेशीवर टांगला, ठीक आहे, रागामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, आपण गोष्टी वेशीवरही टांगतो. पण वेशीवर टांगत असताना आपल्या घरातलं भांडण आपल्या शत्रूच्या घरातल्या लोकांना आपण विचारायला जातो का? अजिबात नाही, अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला ही गोष्ट जराही यत्किंचितही पटलेली नाही. आपण आपल्या घरातला विषय, देवेंद्रजी तुम्ही यांचा अर्ज लवकर मंजूर करा, यांच्या मनातली ती काय खतखत असेल, मळमळ असेल, ती आम्हा सर्वसामान्य शिवसैनिकांना त्रास देऊन जाते वगैरे काही अशाचा आपला एक ट्विट होता. हा जो ट्विट आहे हा आपण उद्धव साहेबांना टॅग केला असता, माझा आजचा व्हिडिओही आला नसता. ठीक आहे, आमच्या नेत्यांची आपसापसात झाली, आमच्या नेत्यांनी आपसापसात संपवली. पण ज्या वेळेस विषय देवेंद्र फडणवीसांना टॅग करून होतो त्यावेळेस हा विषय फक्त आपसापसातला राहत नाही, हा शत्रूच्या दारात जाऊन आपण विषय ठेवलात. आणि ही गोष्ट शिवसैनिक म्हणून मला तरी पटलेली नाही. महाराष्ट्रभरातल्या तमाम शिवसैनिकांनी आपलं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. माझं जर काही चुकत असेल, शिवसैनिकांना व्यक्त व्हावं. मी आदर करतो मिलिंदजी नार्वेकर साहेबांचा, आदर करतो, त्यांचंही काम मोठं आहे शिवसेनेसाठी. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण थिंक टँक आहात, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवू शकलो असतो, किंबहुना या गोष्टी आपण टाळू शकलो असतो. आज विचार करा, मिलिंद नार्वेकर साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, दोघंही शेवटी शिवसेनेसाठीच झटत आहेत, दोघेही. पण आज ज्या वेळेस मी पाहिलं विधानसभेच्या आतमध्ये मीडियावाले जाणीवपूर्वक छेडत होते, मग त्यानंतर दोघांनी या विषयाला बोलायचं टाळलं, दोघांनीही आपापल्या पद्धतीने विषयावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, पाणी टाकण्याचा प्रयत्न केला.
तो अतिशय स्तुती करण्यासारखा विषय आहे दोघांनीही या विषयाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनील प्रभू साहेबांनी योग्य ठिकाणी मध्यस्थी करून हे सगळं प्रकरण शांत केलं. शांत हे मीडियाच्या म्हणजे काय म्हणतात ते पडद्या आड झालं असतं तर फार बरं झालं असतं, पण ते सगळं असं देवेंद्र फडणवीसांपर्यंत जाऊन ज्यावेळेस ह्या अशा सगळ्या गोष्टी घडल्या त्यावेळेस मात्र मनामध्ये कुठेतरी वाईट वाटलं. अनेक गोष्टी आहेत. मी अनेक शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया घेऊन आलो होतो. शिवसैनिकांची मतांतर नेमकी याच्याबद्दल काय आहेत, पण शिवसैनिकांचं एक सामायिक मत मला संबंधपणे म्हणजे मी जवळपास 100 प्रतिक्रिया जर वाचल्या असतील तर 100 पैकी 99 प्रतिक्रिया अशा आहेत की थोडंसं भान असायला हवं होतं. थोडंसं आपण आपल्या नेत्यांना ज्यावेळेस अशा प्रकारे हॉर्न देतो त्यावेळेस आपण आपल्या नेत्यांचा स्वतःच अपमर्द करतो, आपण अपमान करतो आणि ही गोष्ट ठीक नाही. हा एकंदरीत संबंध महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांचा कल मी इथे वाचून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. त्याचा मी कोणाची नावं घेऊन त्याचा मतितार्थ मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. मीडियाने मजा घेतली, दुश्मनाने मजा घेतली. आपले दुश्मन हे तुमच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे भविष्यात ह्या अशा प्रकारच्या गोष्टी न होऊ देणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे. भास्कररावजी जाधव साहेब असतील शिवसेना नेते, मिलिंदजी नार्वेकर साहेब असतील, जर आपण माझा हा व्हिडिओ पाहत असाल एक शिवसैनिक म्हणून आमच्या ह्या भावना आहेत, आपण याला पॉझिटिव्ह पाहाल आणि आमचं जर काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगाल. एवढीच एक अपेक्षा ठेवतो आणि तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.